आहे असं म्हणावं लागेल, कारण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झालेली आहे। बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। असं सगळं झाल्याच्या नंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात जल्लोषाचं आनंदाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं। अगदी पुण्यातही तशाच पद्धतीचं वातावरण आहे। आता माझ्याबरोबर एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, जवळपास वयाची 50 वर्ष शिवसेना पक्षाबरोबर काम केलेलं आहे, पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे। म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 1976 पासून ते आता 2026 पर्यंतचा काळ त्यांनी अनुभवलेला आहे। यामध्ये ठाकरे बंधू एकत्र होते तेव्हाचाही काळ पाहिलाय, ठाकरे बंधू वेगळे झाले तेव्हाचाही पाहिलाय आणि आता पुन्हा एकत्र येत आहेत। नेमकं ज्येष्ठ शिवसैनिकांना काय वाटतंय आणि हा सगळ्यात जो काही काळ होता इतक्या वर्षांचा तो कशा पद्धतीचा होता हे जाणून घेणार आहोत। काका, तुमचं नाव काय, कधीपासून शिवसेनेत काम करताय आणि आज कसं वाटतं? माझं नाव आहे दिलीप पोमन। मी राहायला आहे पुणे शहरामध्ये लक्ष्मीनगर पर्वत या ठिकाणी राहतो। आज 20 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आलेले की माझ्यासारख्याला इतका आनंद झाला आहे। आणि पूर्वी हे दोन्ही भाऊ एकत्र होतेच, पण कालांतराने काही काही लोकांनी त्यांच्यामध्ये फूट पाडली। मी त्यांची नावं घेऊ शकत नाही। असो, आज माझ्यासारख्याला आणि अखंड महाराष्ट्रामधल्या शिवसैनिकांना इतका आनंद झाला आहे की तो आनंद गगनात मावेना। राहिला प्रश्न महत्त्वाचा, आज हे दोघं भाऊ एकत्र आल्याने मराठी माणूस जागा झाला आहे। 20 वर्षानंतर मराठी माणूस जास्ती म्हणजे त्यापेक्षा जागा झालेला आहे की खरं काय आणि खोटं काय, आणि हे मराठी माणसाला समजलेलं आहे। आणि इथनं पुढं आम्ही म्हणजे मनसे सैनिक असो किंवा शिवसैनिक असो, यांचं पक्क गोड मिलन झालेलं आहे। आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही कायमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेब आणि राजसाहेब यांची साथ कदापि सोडणार नाही। इथं थांबतो। जय जय महाराष्ट्र। काका, जरी आता हे दोघे एकत्र आलेले असले तेव्हा तुम्ही तोही काळ पाहिलाय जेव्हा हे दोघे अगदी नवीन होते, पक्षात एकत्र काम करायला सुरुवात केलेली होती, तेव्हाच्या काही गोष्टी आठवतात? त्या काळी आठवतंय की म्हणजे जुनी शिवसेना सांगतो, हे दोघं भाऊ एकत्र असल्यानंतर तो काळ फार चांगला होता। इतका होता की आंदोलनं अन्यायाविरुद्ध लढणं हे केलंय। कालांतराने तुम्हाला तर माहिती आहे 20 वर्षानंतर ही फूट पडली गेली। ज्यांनी फूट पाडली ते आज आहेत की नाहीत हेच मला माहिती नाही आहे, पण ह्या लोकांनी चांगलं काम केलं नाही। आज हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राला एक चांगली दिशा मिळाली, महाराष्ट्राची प्रगती होणार आहे। आणि ज्या 105 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी आपलं स्वतःचं घरादाराला म्हणजे घरादाराची न हे वाट न बघता 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान केले। त्या शूरवीर शहीद झालेला माझा सलाम आहे। आणि महाराष्ट्रासाठी हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं मराठी माणूस आता कुणालाही घाबरणार नाही। विरोधकांना तर घाबरणार नाही। एकच तुम्हाला सांगतो, आपला इथनं पुढं महाराष्ट्राची प्रगती ही होणारच म्हणजे होणार। आणि त्यामुळं मराठी माणसाची प्रगती होणार या दोन्ही भावांच्यामुळं। दोन्ही भाऊ जेव्हा वेगळे झाले त्यानंतर कुठेतरी थोडंसं ताकद कमी झाली असं वाटतं का? आणि आता जेव्हा एकत्र आलेत पुन्हा ही ताकद पहिल्यासारखी होईल? ताकद कमी झालं असं नाहीये, ताकद होतीच, पण काही लोकांनी काय केलं, दोन्ही भाऊ वेगळे झाल्यामुळे इतर पक्षांनी त्याचा फायदा घेतला इतर पक्षांनी। म्हणून तर सांगतो, राज साहेब 20 वर्षानंतर एकत्र आले। 20 वर्षापूर्वीचा काळ सांगतो, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश किती महत्वाचा आहे। काही नतभ्रष्ट लोकांनी राज साहेबांना काही त्यांच्या मनामध्ये विष भरलं होतं, म्हणून राज साहेब वेगळे झाले। खरी भूमिका हीच आहे। असं तर लक्षात ठेवा की आज मराठी माणूस आता जागा झालेला आहे, तो पेटून उठलेला आहे। आणि समोरचा जो कोण विरोधक आहे ना, त्याच्या असं झाले की हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं आपलं काही खरं नाही आहे। आणि मुंबई ही आपली आहे, मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबई आपल्या मराठी माणसाचा प्राण आहे, आपला श्वास आहे हे। आणि मुंबई कोणी तोडू शकत नाही। मुंबई मराठी माणसाचीच राहणार, ठाकरे ब्रँडचीच राहणार आणि मराठी माणसाचीच राहणार।
ठाकरे ब्रँड तुम्ही शब्द वापरलात म्हणून म्हणताय. ठाकरे ब्रँड या शब्दावरून इतकं काही बोललं गेलं की हा ब्रँडच नाहीये, असा कुठला ब्रँड नसतो वगैरे. विरोधक काही खूप म्हणू बोललं शकतात, विरोधक आहे ना काही म्हणू शकतात. तर ठाकरे ब्रँड हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इथून पुढे चालणार आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचाच महापौर होणार, मराठी माणसाचा महापौर होणार. ही काळ्या दगडावरची भगविरेष आहे. इथं थांबतो. जय महाराष्ट्र. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर ज्यावेळी दोन्ही बंधू वेगळे झालेले होते, बाळासाहेब ठाकरेंना त्यावेळी अतिव वेदना झालेल्या असतील आणि आता जेव्हा हे दोन्ही बंधू एकत्र आलेत, बाळासाहेब आज नाहीयेत, मात्र ते असते तर त्यांना कसं वाटलं असतं? हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आज खरंच ते स्वर्गवासी झालेले आहेत. पण त्यांना दोन्ही मुलं आपली एकत्र आले की अतिशय आनंद झाला असेल. त्या भगवंताला माहिती आहे. त्या वरच्या आणि आदरणीय बाळासाहेब आमच्यातनं निघून गेलेले नाही आहेत. बाळासाहेब आमच्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे आणि बाळासाहेबांना आज खरोखरी अतिशय आनंद झालेला आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळं ही मुंबई वाचणार आहे. आपल्या मराठी माणसाची मुंबई वाचणार आहे. बाळासाहेबांना फार आनंद झाला आहे. बाळासाहेब स्वर्गवासी झाले आहेत. पण शिवसैनिकांच्या नाही, शिवसैनिका अखंड लाखो करोडो शिवसैनिकांच्या मध्ये बाळासाहेब अंतःकरणामध्ये आहेत. बाळासाहेबांना इतका आनंद झालेला आहे. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. नक्कीच आपण बघतोय, जसं काकांनी सांगितलं, प्रचंड आनंदाचा हा क्षण आहे शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी सुद्धा. खरं तर आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं की जेव्हा हे दोन्ही भाऊ वेगळे झालेले होते तेव्हाचा काळ सुद्धा त्यांनी पाहिलेला होता. आज दोन्ही भाऊ एकत्र आले तेव्हाचाही काळ त्या आज ते बघतायत. पुणे शहरामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, असे खूप शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ज्यांनी पूर्ण जडणघडण पाहिलेली आहे शिवसेनेची, मनसेची. आज त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे. आज त्या प्रत्येकाला असं वाटतंय की जो भगवा काही वर्षांपूर्वी उतरला गेला होता, काही महानगरपालिकांवरून, काही शहरांवरून, तो भगवा पुन्हा एकदा चढेल. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची, मनसेचीच सत्ता येईल, अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आज त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.